वर्गीकरण जे आहे ते आता एकतर अनेक समाजातल्या लोकांचा याला विरोधी आहे. बौद्ध समाजातल्या लोकांचं म्हणणं आहे किंवा उपवर्गीकरण होऊ नये. चर्मकार समाज, होलार समाज यांचं म्हणणं आहे ते होऊ नये. पण एक निर्णय चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने घेतला होता आंध्र प्रदेशमध्ये, आंध्र एक असताना, आंध्र तेलंगणा. आणि माला आणि मादिगा या दोन जाती मुख्य त्या ठिकाणी आहेत. आणि मादिगा समाजाची मागणी अशी होती की माला समाजाला जास्त फायदा मिळालेला आहे, आम्हाला त्या जागा मिळत नाही आहे. कारण शिक्षणाच्या प्रमाणामध्ये माला समाज आघाडीवर होता आहे. आणि त्यामुळे मादिगा समाजाच्या लोकांना तेवढ्या नोकऱ्या मिळत नव्हत्या. आता महाराष्ट्रामधल्या मातंग समाजाचं म्हणणं असं आहे की बाबा आम्हाला त्याचा फायदा होत नाही आहे. त्यामुळं मातंग समाज आमचाच आहे, आमचाच छोटा भाऊ आहे. त्यामुळं त्यांचा फायदा होऊ नये असं अजिबात नाही आहे. आणि मग आता ते सुप्रीम कोर्टानेच अगोदर म्हटलं होतं, माला मादिगाच्या विषयावर सुप्रीम कोर्टानेच म्हटलं होतं की असं उपवर्गीकरण करणं योग्य नाही. पण अलीकडे सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिलेला आहे की ज्या राज्याला करायचं असेल त्यांनी करावं. त्यामुळं मातंग समाजाची मागणी आहे की बाबा आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या. तर आता आमची सूचना अशी आहे की आता 2027मध्ये 21ची जनगणना होणार आहे. त्यामध्ये ज्या जातीचं पर्सेंटेज एवढं आहे, आता 59 जाती आपल्या राज्यामध्ये आहेत, 1200 जाती शेड्यूल ऑल इंडियामध्ये आहेत. त्यामुळं प्रत्येक जातीचं पर्सेंटेज एवढं असेल तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांना जागा द्याव्यात अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. म्हणजे कुणावर अन्याय होऊ नये. त्यामुळं सरकारने आता ती जी समिती नेमली होती तर त्या समितीचा रिपोर्ट काय आलेला आहे काय अजून माहीत नाही आहे. पण आता हरकती मागवण्याचं काम सुरू आहे. सर्व जातीच्या लोकांना विचारलं जातं आहे की आपलं याबद्दल काय म्हणणं आहे. आणि हे सगळे रिपोर्ट आल्यानंतर सरकार निर्णय घेईल. पण माझी मागणी अशी आहे की कुणावरती अन्याय नको म्हणून पर्सेंटेजच्या प्रमाणे त्यांना जागा द्याव्यात अशी आपली भूमिका आहे. आता ते 2011च्या जनगणनेप्रमाणे होतं आहे की काय, कदाचित 2011 जनगणनेप्रमाणे होण्याची शक्यता आहे. 27ची जनगणना आता सुरू होणार आहे. तर पण आमची मागणी अशी आहे की 27ची जनगणना जी आहे त्यामध्ये जेवढं पर्सेंटेज असेल त्या पर्सेंटेजप्रमाणे त्यांना प्रत्येक जातीला जागा त्या द्याव्यात. आणि बौद्ध समाजाला फायदा झालेला आहे जास्त गोष्ट खरी आहे. कारण बाबासाहेबांच्या आंदोलनामुळं, त्यांच्या भूमिकेमुळं बौद्ध समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण मोठं वाढलं. तसं मातंग समाजामध्ये तेवढं वाढू शकलं नाही. त्यामुळं सरकारने हा प्रयत्न करावा की मातंग समाजातल्या मुलींना मॅक्झिमम शिक्षण कसं घेता येऊ शकेल, त्यांच्यामध्ये कसं शिक्षणाचं प्रमाण वाढेल यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. 12 वर्षामध्ये रोजगारांचं काय आहे आणि 81 कोटी लोकांना मोफत धान्य पुरवलं लागतं, हे प्रगती म्हणायची काय म्हणायचं?